सो हे आता आहे पेरूची वाडी. सो ही एंट्री आहे याची. आणि असं एंट्रीला बघू शकता तुम्ही, हे असं आहे. ह्याची एंट्री अशी आहे. असं छान मस्तपैकी फुल झाडांनी असं केलेलं आहे. एंट्री बघू शकता तुम्ही. हे त्यांचा फूड मेन्यू आहे. आणि असं जस्ट इथे आहे पक्ष्यांची वाडी. तुम्हाला इथे हे सगळं बघू शकता. इथे वॉशरूम पण आहेत अवेलेबल. आणि इथे तुम्हाला हे पान स्टॉल पण आहे. नाही उघडं नाही आहे, पण त्याचं हे तर घेऊया. चल, असे छोटे छोटे स्कूलमध्ये पण बघतो ना तसे तसे बेंचेस आहे. आणि इथे चॉकलेट्सचे फुल सगळे पेरूचे चॉकलेट्स वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. ओके, कसं आहे? ओके चालेल. आणि हे तुम्हाला बघू शकता अशी एंट्री आहे. इथे लहान मुलांना खेळायला घसरगुंडी पण आहे प्ले ग्रुपसाठी. आणि बघू शकता असं आहे. इथे पूल सेक्शन पण आहे. इथे वॉशरूम आहे. आणि ओके, इथे रिसॉर्ट सारखं पण आहे. इथे आहे का? आणि हे एंट्रन्स आहे पेरूच्या वाडीचं. सो असे स्टेप्सवरून तुम्हाला जायचं आहे. आणि इथे सगळ्या छान खमंग पेरूच्या मिसळचा वास येतो आहे. आणि इथे बोटिंगसारखंच आहे, पण बोटिंग अवेलेबल आहे की नाही माहीत नाही. सो दोन्ही साईडला असं छोटंसं तलाव आहे. त्याच्यावरती ब्रिज केलेलं, ब्रिजवरून तुम्हाला क्रॉस करून जायचं आहे. आणि पहिलं इथे स्टार्टिंग आहे पक्ष्यांची. आम्ही आता आलो आहे ती पक्ष्यांची वाडी. येस, इथे 9 to 6 यांचं 9 to 6 इथे टायमिंग आहे. इथे तिकीट आणि बोट. सो ही एंट्री आहे इथे मिसळची. सो बघूया आपण आता कसं मिसळ आहे ते. आणि इथे तुम्हाला पेरूचं आईस्क्रीम हे इथे आहे. आम्ही सकाळी लवकर आलो पेरूची वाडी. सकाळी लवकर म्हणजे आम्ही सकाळी 9, 9:30ला आलो. इथे तुम्हाला फोटो सेशन आहे. तुम्ही इथे उभं राहून फोटोही काढू शकता छान असं वातावरणात. आणि आय थिंक सो हे असं त्यांचं बघू शकता तुम्ही. असं हे आहे, ही सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथे छान असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी. फुल झाडांच्या सानिध्यात बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर इथे यायचं आहे. आता त्याची टेस्ट अजून आम्ही केलेली नाही आहे. सो लेट्स सी टेस्ट आणि फूड अवेलेबिलिटी कसं आहे ते. हे बघू शकता तुम्ही. फुल एकदम सावली आहे, पण हवा अजून तसं नाही. बघूया आपण आता. ते फुल अरेंजमेंट भरपूर आहे, मोठं आहे. फॅन आहेत अवेलेबल. इथे वॉशरूम आहे. पेरूची लस्सी. हो इथे घरटही आहे एक. सो हे इथे एक कॅश काउंटर आहे. तुम्ही इथे ऑर्डर घेऊ शकता. जैन मिसळ पण अवेलेबल आहे. ओके, आणि बघू शकतो हे असं इथे अरेंजमेंट्स आहेत. आत्ता आम्ही आलो 10 वाजता, तर इथे खूपच गर्दी आहे. हो, हा ह्याचा मेनू कार्ड आहे. हे इंग्लिशमध्ये आहे. आणि हे काउंटिंग आहे. जेवणाचं चुलीवरचं जेवणाचं आहे. आणि हे असं इथे आहे. सो आपण एक ट्राय करूया. आता आम्ही ट्राय करतोय. काय केलं आपण आता ट्राय? मिसळ प्लेट ना. हां, मिसळ प्लेट ऑर्डर केली आहे. त्यानंतर आम्हाला फेमस मिसळ बघूया. त्याच्यानंतर मला आईस्क्रीम आणि लस्सी ट्राय करायची आहे पेरूची. सो लेट्स सी, बघूया कसं अवेलेबल होतं ते.